तर उमेश पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे आणि त्यानंतर अगदी थोड्याच वेळात आपण पाहतोय आता त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होतोय। या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। खासदारकीचं पत्र त्यांनी सुपूर्द केलेलं आहे आणि त्याचीच कॉपी आपण सध्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। खासदारकीचा त्यांनी राजीनामा हा दिलेला आहे। अगदी थोड्याच वेळात ठाकरे गटात त्यांचा प्रवेश होतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे आता एकंदरीतच जळगावच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण सध्याचे भाजपचे खासदार उमेश पाटील ज्यांनी अगदी काही वेळापूर्वी राजीनामा दिला, आता ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत। भाजपकडून खरं तर उमेश पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आणि त्याचमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते नाराज आहेत अशी चर्चा होती। भाजपकडून देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला होता, मात्र आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। राजीनामा दिला आणि अगदी थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश करतायत।